बाबा, या जमिनीची वाटणी करा, मला पैशाची खूप गरज आहे. मोठ्या सूनबाई, असे काय झाले आहे त्यामुळे तुला पैशाची गरज पडली आहे? जर तुला कोणती अडचण असेल तर मला सांग, मी तुला मदत करेल. आपल्या सासऱ्यांचे असे बोलणे ऐकून अर्पिता जोरजोरात रडू लागली. मोठ्या सुनेला अशा प्रकारे रडताना पाहून शामराव खूप परेशान झाले. मग अर्पिताने जे काही सांगितले ते ऐकून शामरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. शामरावांचं एक छोटंसं कुटुंब आहे. त्यामध्ये त्यांची 2 मुले, मोठा करण आणि छोटा समीर. मोठा मुलगा करणची बायको अर्पिता आणि छोटा मुलगा समीरची बायको मोनिका आणि एक शामरावांचा नातू आदर्श आणि नात रिया. शामरावांची बायको अनुराधा एका आजारपणात 5 वर्षापूर्वीच हे जग सोडून गेल्या होत्या. तेव्हा शामरावांचा मोठा मुलगा करणचे लग्न अर्पिताबरोबर झाले होते. अनुराधाताई सर्वांना सोडून गेल्यानंतर त्यांचे पूर्ण कुटुंब दुःखामध्ये बुडाले होते. शामरावांचा छोटा मुलगा समीर आपल्या आईचा खूप लाडका होता. समीरला या दुःखातून बाहेर पडताना थोडा वेळ लागला, परंतु अर्पितामुळे त्याला त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत झाली. अर्पिताने आपला छोटा दीर समीरला कधीच त्याच्या आईची कमतरता भासू दिली नाही. अर्पिता समीरची वहिनी म्हणून नाही तर आई बनून काळजी घेत होती. म्हणून समीर आपल्या वहिनीला वहिनी नाही तर आई अशी हाक मारत होता. अनुराधाताईंनी जाऊन 2 वर्ष झाली होती, परंतु अर्पिताने त्या घरातील मोठ्या सुनेची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली होती. तिने पूर्ण घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळले होते. तिने कधीच कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. शामरावांचा मोठा मुलगा करण प्राध्यापक होता आणि त्याचा छोटा मुलगा समीर सॉफ्टवेअर इंजिनियर होता. अर्पिताने सुद्धा BEd पूर्ण केलं होतं, परंतु तिला अजूनपर्यंत अशी संधी मिळाली नव्हती की फॉर्म भरून शिक्षक बनण्यासाठी ती परीक्षा देऊ शकेल. हळूहळू दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस समीरसाठी एक नाते आले. शामरावांनी मुलीचा फोटो समीरला दाखवला तेव्हा समीर म्हणाला, बाबा, मला कोणीतरी दुसरी मुलगी आवडते. मला तिच्याचबरोबर लग्न करायचं आहे. तिचं नाव मोनिका आहे आणि ती माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये काम करते. शामराव म्हणाले, ठीक आहे बाळा, जर तुला तुझ्या आवडीच्या आणि ओळखीच्या मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर मला काहीच हरकत नाही. पण तू आम्हा लोकांची एकदा मोनिकाबरोबर भेट घडवून देऊ शकतोस का? हो, का नाही बाबा. मी रविवारी तिला आपल्या घरी बोलावून घेतो, तेव्हा तुम्ही सर्व लोक तिला भेटून घ्या. तेव्हा शामराव म्हणाले, ठीक आहे समीर बाळा, तू आता आराम कर. मी थोडा वेळ माझ्या मित्रांना भेटून येतो. शामराव आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेले. त्यानंतर समीर आपल्या वहिनीकडे गेला आणि म्हणाला, वहिनी, आई, मला तुझी कोणाबरोबर तरी भेट घडवून द्यायची आहे. त्यावर अर्पिता म्हणाली, भाऊ, अशी कोण व्यक्ती आहे जिची तुम्ही माझ्याबरोबर भेट घडवून देणार आहात? तेव्हा समीर म्हणाला, वहिनी, आई, आज बाबांनी मला लग्नाविषयी विचारले तेव्हा मी त्यांना म्हणालो की मला मोनिका आवडते, म्हणून बाबांना मोनिकाला भेटायचं आहे. परंतु मला असे वाटते की बाबांची मोनिकाबरोबर भेट घडवून देण्याअगोदर मी तुमची मोनिकाबरोबर भेट घडवून देण्याच्या विचारात आहे. तुम्ही मोनिकाला भेटून घ्या आणि त्यानंतर मला सांगा की मोनिका कशी आहे, ती तुम्हाला कशी वाटते. त्यानंतर मी मोनिकाची दादा आणि बाबांबरोबर भेट घडवून देईल. तेव्हा अर्पिता म्हणाली, हे बघा भाऊ, मला मोनिकाला भेटण्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे, परंतु आता तुम्ही दोघाही एकमेकांना पसंत करता तर गोष्ट तिथेच संपते. असे तर नाही ना की ती मुलगी मला आवडली नाही तर तुम्ही तिच्याबरोबर लग्न करणार नाहीत. भाऊ, तुम्ही प्रेम केले आहे तर तुम्हाला लग्न तर करावेच लागेल ना. अच्छा, ठीक आहे वहिनी, आई, आता मी फक्त तुम्हालाच नाही तर घरातील सर्व लोकांबरोबर मोनिकाची भेट घडवून देतो. या रविवारी मी तिला घरी बोलावून घेत आहे. ठीक आहे भाऊ, तुम्ही तिला बोलावून घ्या.
आम्ही सर्व लोक तिला भेटून घेऊ आणि त्याच वेळी लग्नाचे सुद्धा पक्के करू. अजून एक काम करा भाऊ, मोनिकाबरोबर तिच्या आईबाबांना सुद्धा बोलून घ्या. ठीक आहे बहिणी आई, असे म्हणून समीर आपल्या रूममध्ये निघून गेला. रविवारी मोनिका आपल्या आईबाबाबरोबर समीरच्या घरी आली. मोनिका दिसायला खूप सुंदर होती आणि ती ज्याप्रमाणे वागत होती ते सर्व पाहून घरातील सर्वांनाच ती खूप आवडली होती. अर्पिताला सुद्धा मोनिकाला भेटून खूप आनंद झाला होता. ती मनातल्या मनात विचार करत होती, आता कोणीतरी तिची साथ देणारही. दोन्ही कुटुंब एकत्र बसून दोघांचे लग्न ठरवतात आणि काहीच दिवसात समीर आणि मोनिकाचे मोठ्या धूमधडाक्यात लग्न होते. लग्न एवढं भव्य दिव्य करण्यात येते की सर्व लोक त्यांच्या लग्नाची चर्चा करत होते. समीर त्याची आई अनुराधाताईंचा खूप लाडाचा होता, म्हणून अनुराधाताई नेहमीच असं वाटायचं की आपल्या मुलाचे लग्न खूप धूमधडाक्यात व्हावे. शामरावांनी आपल्या स्वर्गीय पत्नी अनुराधाच्या इच्छेचा मान राखून समीर आणि मोनिकाचे लग्न खूप मोठ्या धूमधडाक्यात केले. मोनिकाने छोट्या सुनेच्या रूपात आता शामरावांच्या घरामध्ये प्रवेश केला होता. 2 दिवसांमध्येच लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या. त्यानंतर समीर आणि मोनिका दोघेही हनीमूनसाठी सिंगापूरला निघून गेले. लग्नाचं घर असल्याकारणाने घरामध्ये सर्व वस्तू अस्तव्यस्त पडल्या होत्या. त्यामुळे घर पूर्वीप्रमाणे साफ करण्यासाठी आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी अर्पिताला जवळपास 1 आठवडा लागला. या 1 आठवड्यामध्ये अर्पिताने पुन्हा एकदा आपल्या घराला चमकवले होते. शामराव मनातल्या मनात विचार करत होते की नक्कीच आपण मागच्या जन्मी कोणते तरी चांगले पुण्यकर्म केले असतील, म्हणून तर आपल्याला अर्पिताच्या रूपात एवढी गुणी आणि चांगली सून मिळाली आहे. कारण जर अर्पिताला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटले तर ती गोष्ट अर्पिता सर्वांसमोर खूप चांगल्या प्रकारे ठेवते. ती कोणतीच गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवून एखाद्याविषयी मनात राग ठेवत नसायची. जे काही आहे ते अगदी प्रामाणिकपणे सर्वांसमोर बोलून नेहमी सर्वांची कामे हसतमुखाने आणि मोठ्या आनंदाने करत असायची. त्यामुळे तिने आत्तापर्यंत घरातील वातावरण आपल्या या स्वभावामुळे अगदी आनंदी ठेवले होते. आता समीर आणि मोनिका हनीमूनवरून परत आले होते. त्यानंतर 2 दिवसात मोनिका आपल्या माहेरी निघून गेली होती आणि समीरची सुद्धा सुट्टी संपली होती, म्हणून तो पुन्हा आपल्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच पुण्याला परत गेला होता. एक दिवस अर्पिता घराच्या टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी जात होती. ती आता पायऱ्या चढत होती तेव्हाच अचानकपणे तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. करण तयार होऊन बाहेर येत होता, परंतु जेव्हा त्याने पाहिले की अर्पिता पडली आहे तेव्हा तो लगेचच धावत अर्पिताजवळ गेला. तिला उचलले आणि आपल्या बाबांना आवाज दिला. करणने अर्पिताला आपल्या रूममध्ये आणले आणि तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा करणने अर्पिताला विचारले, काय झाले अर्पिता, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? अर्पिता म्हणाली, असे तर काहीच नाही, परंतु 1 आठवड्यापासून माहीत नाही का पण मला सारखी चक्कर आल्यासारखे वाटत आहे आणि ओमिटिंगसारखं होत आहे. तेव्हा करण म्हणाला, चल अर्पिता, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. कोणत्याही गोष्टीसाठी रिस्क घेणे चांगले नाही. कधीकधी छोट्या छोट्या आजारात वर आपण लक्ष देत नाही, मग असंच आजार पुढे विकार रूप धारण करतो. करण अर्पिताला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी जेव्हा अर्पिताची तपासणी केली तेव्हा समजले की अर्पिता आई बनणार आहे. ही आनंदाची बातमी मिळताच पूर्ण घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले. अर्पिता घरी आली तेव्हा तिने लगेचच आपल्या छोट्या दिराला समीरला फोन करून सांगितले की तुम्ही काका बनणार आहेत. तेव्हा समीरसुद्धा खूप खुश होता, परंतु मोनिकाच्या बोलण्यावरून असे वाटत होते की ती खुश नव्हती. मोनिका जेव्हा आपल्या माहेरी गेली होती तेव्हा ती तिथूनच परस्पर पुण्याला गेली होती. ती पुन्हा आपल्या सासरच्या घरी आली नाही.
कारण जेव्हा अर्पिताने तिला फोन करून बोलावले तेव्हा ती अर्पिताला म्हणाली होती की समीर विना माझं मन लागत नाही, म्हणून मी तिकडे येणार नाही, मी समीरकडे जाईल, मोनिका असे म्हणाली होती. तसेच तिने केले देखील होते. ती सरळ आपल्या माहेरच्या घरून समीरकडे पुण्याला गेली होती. आता अर्पिता प्रेग्नेंट असल्यामुळे घरातील छोटे छोटे काम शामराव आणि करण करू लागले होते. त्यामुळे अर्पितावरचे कामाचे ओझे थोडे कमी झाले होते. हळूहळू 8 महिने निघून गेले. एक दिवस अचानक अर्पिताच्या पोटामध्ये खूप दुखू लागले. तेव्हा करण लगेचच तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी अर्पिताची तपासणी केली आणि सांगितले की अर्पिताला बेड रेस्टची गरज आहे. तेव्हा अर्पिताची काळजी घेण्यासाठी करणने 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. अशातच एक दिवस शामरावांनी समीरला फोन केला आणि त्याला म्हणाले की 15 दिवसाची सुट्टी घेऊन मोठ्या सुनबाईची काळजी घेण्यासाठी इकडे पाठवून दे मोनिकाला. डॉक्टरांनी मोठ्या सुनबाईला पूर्णपणे बेड रेस्ट करायला सांगितले आहे. अशा वेळी घरामध्ये एक महिलेचे असणे गरजेचे आहे. ठीक आहे बाबा, मी मोनिकाला सांगतो, ती तिकडे येईल. ठीक आहे बाळा, असं बोलून शामरावांनी फोन ठेवून दिला. समीर मोनिकाला म्हणाला, मोनिका तू काही दिवसांसाठी वहिनीजवळ जा, त्यांना तुझी गरज आहे. तेव्हा मोनिका म्हणाली, मी तिकडे जाणार नाही, मी तिकडे जाऊन कोणाचीही मोलकरीण बनणार नाही. तेव्हा समीर म्हणाला, मोनिका तू असं का बोलत आहेस, ते तुझेसुद्धा घर आहे आणि वहिनी तुझी मोठी जाऊबाई आहे ना, त्या आपल्याच आहेत ना, आता त्यांना गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तिथे जाऊन काम केलेस तर तू लगेच मोलकरीण बनणार नाहीस. त्यावर मोनिका रागातच म्हणाली, हे बघ समीर, मी उगाचच गोष्टी फिरून बोलत नाही. जर त्यांना त्या घरामध्ये मदतीची गरज असेल तर त्यांनी तोपर्यंत वहिनींना बाळ होत नाही तोपर्यंत एखादी कामवाली ठेवावी आणि मला अशा फालतू कामासाठी सुट्टी संपवायची नाही. आता काही दिवसांनी मला माझ्या माहेरीसुद्धा जायचे आहे आणि तुला तर माहीतच आहे ना की माझ्या वहिनीचा वाढदिवस येणार आहे आणि माझ्या वहिनीने मला खूप अगोदर सांगून ठेवले आहे, म्हणून मी तुझ्या वहिनीकडे जाणार नाही. त्यामुळे तू तुझ्या बाबांना फोन करून सांग की घरातील कामे करण्यासाठी कामवाली बाई ठेवावी. समीरला मोनिकाचे असे बोलणे अजिबात आवडले नव्हते. तो मोनिकाला म्हणाला, मोनिका तुला माहीत आहे ना, आई गेल्यावर वहिनींनी मला कधीच आईची कमतरता भासू दिली नाही. त्या माझ्यासाठी फक्त वहिनी नाही तर माझ्या वहिनी आहे, आई आहेत. आज त्यांना आपली गरज आहे आणि अशा वेळी तू या सर्व गोष्टी बोलत आहेस. या गोष्टीवरून समीर आणि मोनिकामध्ये थोडा वाद होतो. शेवटी समीर आपल्या बाबांना फोन करतो आणि सांगतो की बाबा, मोनिकाच्या ऑफिसमध्ये बाहेरून ऑडिटर्स येणार आहेत, म्हणून मोनिकाला सुट्टी मिळणार नाही. जर तुम्ही म्हणत असाल तर मी सुट्टी घेऊन येतो. बाळा, तुला वहिनीला भेटायचं असेल तर तू ये, तुला कुणीही नाही म्हणणार नाही. परंतु या वेळेला घरामध्ये कोणत्या तरी महिलेची गरज आहे. मोनिका आली असती तर बरं झालं असतं, परंतु तिला सुट्टी मिळत नाही तर काही हरकत नाही, कारण ऑफिसमध्ये कामसुद्धा खूप गरजेचं आहे. शामराव जरी असे बोलत असले तरी ते खूपच चांगल्या प्रकारे समजून गेले होते की मोनिका जाणून बुजून इकडे येत नाही. परंतु समीर काही दिवसांची सुट्टी घेऊन आला. समीरला पाहिल्याबरोबर अर्पिता खूपच खुश झाली होती. परंतु जेव्हा तिने पाहिले की मोनिका आलेली नाही तेव्हा ती तेवढीच उदाससुद्धा झाली. कारण अर्पिता मनातल्या मनात विचार करत होती की मोनिका अजूनपर्यंत या घरात राहिलेलीच नाही. काही हरकत नाही, परंतु माझ्या अडचणीच्या काळात तरी ती येईल. पण असे काहीच झाले नाही. समीरने आपल्या वहिनी आईची चौकशी केली आणि म्हणाला, वहिनी आई, मोनिकाला सुट्टी मिळाली नाही म्हणून ती येऊ शकली नाही, पण मी इथे येण्याअगोदर माझ्या मित्राला फोन केला होता, त्याला एका कामवाल्या बाईची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. आज संध्याकाळी
किंवा उद्या सकाळपर्यंत तो सांगेन. आता मोनिका आली नव्हती त्यामुळे करणला काही समजत नव्हते की काय करावे. मग त्याने आपल्या सासूबाईंना फोन केला आणि सर्व काही सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, जावई बापू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आज संध्याकाळीच अर्पिताच्या बाबांसोबत बोलते आणि उद्या दुपारपर्यंत येते. ठीक आहे आई, एवढं बोलून करणने फोन ठेवून दिला. अर्पिताच्या आईने जेव्हा तिच्या बाबांना ही सर्व गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, तू लवकरात लवकर अर्पिताकडे जा. तिला तुझी गरज आहे. तू इथली चिंता अजिबात करू नकोस. मी सर्व गोष्टी सांभाळून घेईल. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अर्पिताची आई तिच्या घरी पोहोचली. अर्पिताची आई आलेली पाहून शामरावांनी सुटकेचा निश्वास टाकला. कारण त्यांना आपल्या मोठ्या सुनेची अर्पिताची खूप चिंता लागून राहिली होती. अर्पिताची आई जेव्हा अर्पिताच्या रूममध्ये गेली आणि अर्पिताने आपल्या आईला पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तू इथे कशी आणि बाबा दिसत नाहीत? आई, तू बाबांना एकट्यांना सोडून आलीस. तुला माहीत आहे ना बाबांची तब्येत ठीक नसते. तरीसुद्धा तू एकटी कशी आलीस? तिकडे बाबांची काळजी कोण घेईल? अर्पिताची आई म्हणाली, अर्पिता, तू अजिबात चिंता करू नकोस. तुझे बाबा ठीक आहेत आणि जर काही त्यांना त्रास होत असेल तर ते इथे येतील. ठीक आहे आई, पण तू हे सांग की तुला कोणी फोन केला होता? मी तर तुला काहीच सांगितले नाही. तरीसुद्धा तू कशी आलीस? तेव्हा अर्पिताची आई म्हणाली, बाळा, मला जावई बापूंनी फोन केला होता. त्यांनी मला सर्व काही सांगितले म्हणून मी आली आहे. आता तू अजिबात चिंता करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. अर्पिताने आपल्या आईला लगेचच मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. तेवढ्यातच समीर रूममध्ये आला आणि म्हणाला, वहिनी आई, कामवालीची व्यवस्था होत नाही असे वाटते की अजून 1-2 दिवस वाट पाहावी लागेल. तेव्हा अर्पिताची आई म्हणाली, तू अजिबात चिंता करू नकोस. कामवाल्याबाईची काही गरज नाही. जोपर्यंत अर्पिताला बाळ होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. ठीक आहे काकी, असं बोलून समीर तेथून निघून गेला. आता फक्त 1 आठवडा झाला असेल तेवढ्यातच अर्पिताच्या पोटात पुन्हा एकदा दुखू लागले म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की लगेचच ह्यांचे ऑपरेशन करावे लागेल, नाहीतर बाळ आणि आई दोघांनाही धोका आहे. अर्पिताला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. तिथे अर्पिताने एक सुंदर मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी नर्सने जेव्हा बाहेर उभ्या असणाऱ्या सर्वांना दिली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. 2 दिवसानंतर अर्पिताला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्यानंतर नामकरण विधी कार्यक्रम होणार होता म्हणून समीरने मोनिकाला फोन लावला आणि तिला म्हणाला, मोनिका, आता तू कोणतेही कारण देऊ नकोस. तू काही दिवसांची सुट्टी घेऊन गुपचूप येथे निघून ये. मोनिका समजली होती की आता समीर नाराज आहे म्हणून ती समीरला म्हणाली, ठीक आहे, मी 15 दिवसांची सुट्टी घेते आणि येते. मोनिका जेव्हा घरी आली तेव्हा तिला पाहिल्याबरोबर अर्पिता खूपच खुश झाली. मोनिकाला पाहिल्याबरोबर शामराव मनातल्या मनात विचार करू लागले, छोट्या सूनबाई, तू मोठ्या सूनबाईची मदत केली नाहीस, हे चांगले केले नाहीस. परंतु त्यावेळी शामराव मोनिकाला काहीच बोलले नाहीत. नामकरण विधीचा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारे झाला. अर्पिताच्या मुलाचे नाव आदर्श ठेवण्यात आले. नामकरण विधीचा कार्यक्रम झाल्यानंतर अर्पिताची आई तिच्या घरी निघून गेली आणि आता सर्व घराची जबाबदारी मोनिकावर आली होती. त्यांच्या घराशेजारील एक काकी राहत होत्या. त्या अर्पिताच्या मुलाची आंघोळ आणि मॉलिश करत होत्या असायच्या. जवळपास 15 दिवस त्यांनी आदर्शची मालिश करून आंघोळ केली. छोट्या आदर्शची सर्व कामे त्या काकी करत असायच्या. मोनिका फक्त बाळाला थोडा वेळ आपल्याकडे घ्यायची आणि लगेच त्याला अर्पिताकडे देत म्हणायची, वहिनी, मला लहान मुले घ्यायला भीती वाटते.
आता अर्पिता हळूहळू आपली कामे करू लागली होती, म्हणून मोनिका म्हणाली, माझी सुट्टी संपली आहे, त्यामुळे मला समीरसोबत पुण्याला परत जावे लागेल. तेव्हा अर्पिता म्हणाली, मोनिका, तू माझ्याजवळ एवढे दिवस येऊन राहिलीस आणि माझी काळजी घेतलीस, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. तेव्हा समीर लगेचच म्हणाला, वहिनी आई, तुम्हाला आभार मानायची काहीच गरज नाही. तुम्हीसुद्धा माझी किती काळजी घेतली होती, पण मी कधीच तुमचे आभार मानले नाहीत. मग तुम्ही मोनिकाचे आभार का मानता? शेवटी मोनिकासुद्धा याच घराची सदस्य आहे. शामराव म्हणाले, बाळा, तू योग्य तेच बोलत आहेस. आपली माणसे आपल्या कामी येणार नाही तर दुसरी कोण येतील? मोनिका मनातल्या मनात विचार करत होती की या लोकांचे प्रवचन कधी एकदा संपते आणि मी जाऊन माझी पॅकिंग सुरू करते. पण या लोकांचे प्रवचन संपतच नाही. हे लक्षात येताच शेवटी कंटाळून मोनिका म्हणाली, तुम्ही लोक बोलत राहा, मी जाऊन माझी पॅकिंग करते, कारण पॅकिंग करायला सुद्धा खूप वेळ जाईल. तेव्हा अर्पिता म्हणाली, ठीक आहे मोनिका, तू जाऊन तुझी पॅकिंग करून घे. अर्पिता असे म्हणल्याबरोबर मोनिका लगेचच तिच्या रूममध्ये पॅकिंग करण्यासाठी निघून गेली. परंतु समीरला आपल्या वहिनी आईपासून दूर जावेसे वाटत नव्हते. तो म्हणाला, वहिनी आई, आदर्श आल्यामुळे तुमचे माझ्यावरचे प्रेम कमी तर होणार नाही ना? तेव्हा अर्पिता म्हणाली, तुम्ही काय बोलत आहात भाऊ? माझ्यासाठी तर माझं पहिलं बाळ तुम्हीच आहात. तेव्हा शामराव विचार करू लागले की मी नशीबवान आहे, म्हणूनच मला अशी सून मिळाली आहे, जिने आपल्या मुलाला स्वतःचा मुलगा मानले आहे आणि त्याला एक आईचे प्रेम दिले आहे. शामराव आता तेथून निघून गेले. मोनिकाची पॅकिंग झाली होती. संध्याकाळीच त्यांची फ्लाईट होती. समीर आणि मोनिका दोघेही तयार झाले होते. ते दोघे निघणार म्हणून अर्पिता आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन बाहेर आली. समीरने छोट्याशा आदर्शला आपल्या हातावर उचलून घेतले आणि थोडा वेळ त्याच्याबरोबर खेळत राहिला. मग आदर्शला अर्पिताकडे देत समीर म्हणाला, वहिनी आई, आता आम्ही येतो, नाहीतर उशीर होईल. समीरने कॅब बुक केली होती. कॅबमध्ये बसून ते दोघेही विमानाकडे निघाले. करणने आपली 1 महिन्याची सुट्टी अजून वाढवली. शामराव छोट्या आदर्शबरोबर खेळत असायचे आणि अर्पिता हळूहळू घरातील कामे करत असायची. करण घरातली कामामध्ये अर्पिताची मदत करत असायचा. हळूहळू आदर्श 1 महिन्याचा झाला होता आणि अर्पिता आता जवळपास हळूहळू घरातील सर्वच कामे करू लागली होती. त्यामुळे करण आता पुन्हा आपल्या नोकरीवर जाऊ लागला होता. करणला जवळपास 1.5 महिन्याची सुट्टी घ्यावी लागली होती. अर्पिताने आता पुन्हा एकदा घराची सर्व जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली होती. त्यामुळे शामराव आणि करण दोघांनाही सुटकेचा निश्वास टाकला होता. दोघेही आता जणू काही चिंतामुक्त झाले होते. हळूहळू असेच दिवस निघून गेले. मोनिका वर्षातून एकदा आपल्या सासरच्या घरी येत होती. तेव्हा सुद्धा ती फक्त 2-4 दिवस राहून लगेचच आपल्या माहेरी किंवा पुण्याला निघून जायची. परंतु समीर मात्र वर्षातून 2दा आपल्या घरी येऊन सर्वांना भेटून जात असे. तेव्हा अर्पिताला खूपच चांगले वाटायचे. हळूहळू दिवस असेच निघून गेले. आदर्श आता 5 वर्षाचा झाला होता. तिकडे पुण्यामध्ये समीर आणि मोनिकासुद्धा आईबाबा झाले होते. मोनिकाने एक गोंडस मुलीला जन्म दिला होता. मोनिकाने आपल्या मुलीचे नाव रिया ठेवले होते. पण म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले की माणसाला कधीकधी पंख फुटतात आणि तो उडू लागतो. हे काही समजत नाही. अर्पिता आता आपल्या छोट्या आदर्शमध्ये व्यस्त राहू लागली. शामरावांसाठी तर आदर्श एक खेळण्याप्रमाणे होता. ते दिवसभर त्याच्या मागे मागे फिरत असायचे आणि आदर्शसुद्धा आपल्या आजोबांना खूप दमवत असायचा. त्यामुळे कधीकधी अर्पिता आदर्शला ओरडत असायची की आपल्या आजोबांना एवढा त्रास देऊ नकोस. पण तरीसुद्धा आदर्श ऐकायचा नाही. तेव्हा अर्पिता म्हणायची, बाबा, तुम्ही आदर्शच्या मागे एवढी धावपळ करू नका.
कितीतरी वेळा मी रात्री तुम्हाला पाय दाबताना पाहिलं आहे. तुमचे पाय दुखतात तरीसुद्धा तुम्ही माझं बोलणं का ऐकत नाहीत. तेव्हा शामराव म्हणतात, ठीक आहे बाळा, मी आतापासून माझी काळजी घेईन. आता मी त्याच्याबरोबर बसून खेळन. समीर जेव्हा मोनिका आणि रियाबरोबर घरी येत असायचा तेव्हा आदर्श रियाबरोबर खेळण्याचा हट्ट करायचा, परंतु मोनिका रियाला आदर्शसोबत जास्त वेळ खेळू द्यायची नाही. या गोष्टीने शामरावांना खूप वाईट वाटायचे, कारण शामरावांनासुद्धा आपला नातू आणि नात दोघांबरोबर खेळण्याची इच्छा व्हायची, परंतु मोनिका जास्त करून प्रियाला आपल्याजवळ ठेवत असायचे. मग 2-4 दिवसांनी ते लोक निघून गेले की शामराव सर्व गोष्टी विसरून जायचे. अर्पिताने कितीतरी वेळा मोनिकाला समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही लोक जेव्हा इथे येता तेव्हा रियाला तिच्या आजोबांबरोबर खेळू दे. तसे तर रिया नेहमीच तुमच्याजवळ असते 2-4 दिवसांसाठी. तर तुम्ही लोक इथे येता तरीसुद्धा तू रियाला आपल्या जवळच ठेवतेस. अर्पिताचे असे बोलणे ऐकल्यानंतर मोनिकाला खूप राग यायचा आणि ती म्हणायची, वहिनी, मला काहीही सांगण्याची गरज नाही आहे की माझी रिया कोणासोबत खेळेल आणि कोणासोबत खेळणार नाही. ती माझी मुलगी आहे. तिची काळजी कशी घ्यायची हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे पहा, मी माझं पाहून घेईल. मोनिकाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अर्पिता शांत होऊन जायची. हळूहळू दिवस असेच निघून जात होते. आदर्श आता 12 वर्षाचा झाला होता, तर रिया 8 वर्षाची झाली होती. एक दिवस शामराव म्हणाले की ते आपल्या मित्राबरोबर 1 महिन्यासाठी मित्र त्यांच्या मुलाच्या घरी सिंगापूरला जात आहे. हे ऐकल्याबरोबर अर्पिता थोडी परेशान झाली आणि म्हणाली, बाबा, काय झालं आहे? सर्व ठीक आहे ना? कोणती अडचण तर नाही ना? तेव्हा शामराव म्हणाले, सुनबाई, तू असताना मला कोणती अडचण का असेल? तो माझा मित्र आहे ना मनोहर, तो खूपच हट्ट करत आहे आणि सिंगापूर फिरण्याची माझीसुद्धा खूप इच्छा आहे. ठीक आहे बाबा, कधी जायचं आहे? तेव्हा शामराव म्हणाले, 2 दिवसानंतरच जायचं आहे. त्यानंतर 2 दिवसांनी शामराव आपला मित्र मनोहर सोबत सिंगापूरला निघून गेले. पण एक दिवस करण कामावरून घरी आला तेव्हा त्याची तब्येत खूपच खराब झाली होती. अर्पिताने करणला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे गेल्यानंतरच्या करणच्या सर्व काही टेस्ट करण्यात आले तेव्हा समजले की करणला ब्रेन कॅन्सर आहे. म्हणूनच त्यांच्यावर लगेचच उपचार करावे लागतील. डॉक्टर म्हणाले की आता करणला झालेला कॅन्सर हा फर्स्ट स्टेजमध्ये आहे, म्हणून लगेचच करणवर उपचार केले तर त्याचा जीव वाचला जाऊ शकतो. आता अर्पिताच्या पायाखालची जणू जमीनच सरकून गेली होती. तिला काहीच समजत नव्हते की आता काय करायला हवे आहे. ते दोघे नवरा-बायको हॉस्पिटलमधून घरी आले. तेव्हा घरी आल्यानंतर अर्पिता करणला म्हणाली, आता आपल्याला ही गोष्ट बाबांना सांगावी लागेल. तेव्हा करण म्हणाला, अर्पिता, माझं बोलणं नीट ऐक. बाबांना आता काही सांगू नकोस. त्यांना फक्त परत यायला सांग. 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यांना आरामात फिरू दे. तसेच त्यानंतर ते परेशान होणारच आहेत. अर्पिता म्हणाली, ठीक आहे, जसे तुम्ही म्हणत आहात तसेच मी करेन. अर्पिताने करणला विचारले, करण, आपल्या अकाउंटमध्ये किती रुपये असतील? तुम्हाला तर माहीतच आहे ना, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी खूप पैसे लागतात. आपल्याला पैशाची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा करण म्हणाला, अर्पिता, मी तेवढे पैसे कमावतो त्यातील खूप पैसे घर खर्चामध्ये खर्च होऊन जातात. जे थोडेफार शिल्लक राहतात ते तसेच अकाउंटमध्ये राहून आता जवळपास 5 ते 6 लाख रुपये जमा झाले असतील. त्यामध्ये जास्त नाही, परंतु करण डॉक्टर तर म्हणाले की ऑपरेशन करण्यासाठी कमीत कमी 20 लाख रुपये लागतील. मग एवढे पैसे आपण कुठून आणणार? करण आणि अर्पिता दोघांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत होती. अर्पिताने समीरला 2 फोन केला, परंतु फोन समीरने घेतला नाही तर मोनिकाने उचलला. तिने मोनिकाला सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा मोनिका म्हणाली, वहिनी, आमच्याकडे तर अजिबात पैसे नाहीत. इथे पुण्यामध्ये राहणे खूपच मुश्किल आहे. तेवढे आम्ही दोघं कमवतो तेवढे पैसे खर्च होऊन जातात. माफ करा वहिनी, आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. वहिनी, तुम्ही एक काम करा, बाबांना सांगून ती गावाकडे आपली जमीन आहे ना त्याची वाटणी करायला सांगा. त्याचे 2 हिस्से करून 2 भावांच्या नावावर करा. मग
तुमच्या वाटणीला येणारी जमीन तुम्ही विकून त्यातून जे काही पैसे येतील त्याच पैशातून तुम्ही तुमच्या नवऱ्यावर उपचार करा. तुम्हाला कोणासमोरही पैसे मागण्याची, हात पसरावे लागण्याची गरज नाही. एकदा का उपचार केले की असे थोडीच की 20 लाख रुपये लागतील, अजूनसुद्धा पैसे लागू शकतात. वहिनी, माझे बोलणे ऐका. तुम्ही बाबांना ही गोष्ट सांगा की जमिनीची वाटणी करा. अर्पिता म्हणाली, मोनिका, समीर येईल तेव्हा एकदा माझे समीरबरोबर बोलणे करून दे. त्यावर मोनिका म्हणाली, वहिनी, याविषयी समीरबरोबर बोलण्याची काही गरज आहे का? मला माहीत आहे ना की आमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत किंवा नाहीत. मोनिकाचे असे बोलणे ऐकून अर्पिताला खूप वाईट वाटले होते. मोनिका एवढी कठोर कशी होऊ शकते? अर्पिताला आता काहीच समजत नव्हते. डॉक्टरांनी करणला फक्त एका आठवड्याची औषध दिली होती. एक आठवडा औषध घेतल्यानंतर करणला थोडा आराम मिळाला होता. परंतु एका आठवड्यानंतर करणला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टर म्हणाले, आता सर्व ठीक आहे, परंतु करण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही ऑपरेशन करून घ्या. तेच तुमच्यासाठी चांगले राहील. ठीक आहे डॉक्टर, 2 दिवसानंतर बाबा येतील, मग मी तुम्हाला सांगतो. 2 दिवसानंतर शामराव आपल्या घरी परत आले होते. घरी आल्याबरोबर त्यांना जणू की घरातील वातावरण बदलले आहे. हळूहळू सकाळची संध्याकाळ झाली, परंतु अर्पिताच्या चेहऱ्यावर शामरावांनी एकदासुद्धा हास्य पाहिले नाही. आता त्यांना पूर्णपणे खात्री झाली होती की नक्कीच कोणतीही तरी गोष्ट आहे, म्हणूनच अर्पिता एवढी नाराज राहत आहे. आता सर्वजण रात्रीचे जेवण करण्यासाठी एकत्र बसले होते. आदर्श थोडा वेळ आपल्या आजोबांना सिंगापूरविषयी काही गोष्टी विचारत होता, पण त्यानंतर तो झोपण्यासाठी निघून गेला. आदर्श निघून गेल्यानंतर शामराव म्हणाले, सुनबाई, काय गोष्ट आहे? तू एवढी का परेशान दिसत आहेस? मी म्हणतोय करणसुद्धा खूप परेशान दिसत आहे. कोणती गोष्ट झाली आहे का? मला सांगा ना. जेव्हा शामरावांना समजले की त्यांच्या मुलाला ब्रेन कॅन्सर आहे तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. अर्पिताने पाहिले तर शामरावांच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. म्हणून ती लगेचच म्हणाली, बाबा, चिंता करण्याची काही गरज नाही. कॅन्सर आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे, त्यामुळे करणचे ऑपरेशन झाले तर तो पूर्णपणे बरा होईल. पण अर्पिता आणि करण दोघेही आपल्या आत तुटले होते, परंतु ते आपल्या बाबांना आधार देत होते. शामरावांनी करणचे सर्व रिपोर्ट्स मागून घेतले आणि आपल्या मित्राला पाठवून दिले. शामरावांचे मित्र मनोहररावांनीच ते सर्व रिपोर्ट आपल्या मुलाला पाठवून दिले. जेव्हा मनोहररावांच्या मुलाने तिथल्या कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरांना ते सर्व रिपोर्ट दाखवले तेव्हा ते डॉक्टर म्हणाले, चिंता करण्याची अजिबात गरज नाही, ते पूर्णपणे बरे होतील. हे ऐकल्याबरोबर शामरावांना थोडे बरे वाटले, पण अर्पिताच्या मनामध्ये अजूनसुद्धा पैशाची व्यवस्था करण्याची गोष्ट चालू होती. तिने आत्तापर्यंत करणला काहीच सांगितले नव्हते की मोनिका तिला काय म्हणाली होती. अर्पिता मनातल्या मनात विचार करत होती की समीरचा अजून फोन का आला नाही? त्याला आपल्या दादाची अजिबात चिंता काळजी नाही का? मी तर कधी विचारसुद्धा केला नव्हता की समीर एवढ्या बदललेला असेल. दुसऱ्या दिवशी करण कामावरून निघून गेला तेव्हा अर्पिता शामरावांना म्हणाली, बाबा, तुम्ही आपली गावाकडची जमीन समीर आणि करणसाठी घेतली होती, त्यातील अर्धा हिस्सा माझ्या नावावर करा. मला माझ्या वाट्याला येणारी जमीन विकायची आहे. अर्पिताने असे बोलणे ऐकल्याबरोबर शामरावांना खूप मोठा धक्का बसला. शामराव म्हणाले, सुनबाई, मला माझ्या मुलावर उपचार करण्यासाठी जमिनीची वाटणी करण्याची गरज नाही आहे. मी अजून जिवंत आहे. माझ्या मुलावर उपचार मी स्वतः करू शकतो आणि हे जमीन विकण्याची खूळ तुझ्या डोक्यात कुणी घातली? तुझ्या डोक्यात असे घाणेरडे विचार कधीच येणार नाहीत. ही गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे, त्यामुळे मला आता तू जे काही सांगशील ते अगदी खरे सांग. तेव्हा अर्पिताने मोनिका काय म्हणाली होती ते सर्व शामरावांना सांगितले. मग शामराव म्हणाले, सुनबाई, तुला माहीत आहे का, मागच्या 15 वर्षापासून जेव्हापासून करणला नोकरी लागली आहे तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी घर खर्चासाठी माझ्याकडे 1 रुपयासुद्धा मागितलेला नाही. मी कितीतरी वेळा त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने प्रत्येक वेळी नकार दिला. त्यामुळे मला मिळणारी पेन्शन माझ्या अकाउंटमध्ये तशीच पडून आहे. आणि सुनबाई, तुला ऐकून आनंद होईल की आज माझ्या अकाउंटमध्ये 18 लाख रुपये आहेत. तुझ्या बाबांना आज 50,000 रुपये पेन्शन मिळते. अर्पिता, तू अजिबात चिंता करू नकोस.
करणवर मीच उपचार करेन. तो माझा मुलगा आहे. राहिली गोष्ट समीरची तर त्याच्याबरोबर आता मी बोलेन आणि तुला माझ्या आणि समीरमध्ये पडण्याची काही गरज नाही. शामरावांनी समीरला फोन केला आणि सर्व काही सांगितले. तेव्हा समीर जोरजोरात रडू लागला. तो म्हणाला, बाबा, मोनिकाने मला अजूनपर्यंत काहीच सांगितलेलं नाही. मोनिकाने आत्तापर्यंत जे काही केले आहे त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. परंतु एवढी मोठी गोष्ट तिने माझ्यापासून लपून ठेवली, हे खूप चुकीचं केलं. या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. आणि बाबा, माझ्या अकाउंटमध्ये आता 12 लाख रुपये आहेत. मग मोनिका कसे म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीत? समीरने आपल्या बाबांना फोन ठेवला आणि लगेचच तो आपल्या रूममध्ये गेला आणि मोनिकाला म्हणाला, मोनिका, तुला वहिनीचा फोन आला होता ना? त्याने तुला सांगितले होते ना की दादाला ब्रेन कॅन्सर झाला आहे. परंतु एवढी मोठी गोष्ट तू मला का सांगितली नाहीस? तुझी हिंमत कशी झाली एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवण्याची? समीरने लगेचच आपले सामान पॅक केले आणि तो आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. समीरने लगेचच मनोहर काकाकडून त्याच्या मुलाचा नंबर घेतला आणि त्याला फोन करून लगेचच डॉक्टरांना नंबर घेतला. तिथे करणचे रिपोर्ट दाखवण्यात आले होते. तेव्हा सिंगापूरचे डॉक्टर म्हणाले की तुम्ही त्यांना एका आठवड्याच्या आतमध्ये घेऊन या. आपण त्यांचे ऑपरेशन करू. लवकर शक्य झाले तर तुम्ही लवकर या. दुसऱ्या दिवशी समीर आपल्या घरी पोहोचला होता. अर्पिताने जेव्हा समीरला पाहिले तेव्हा तिने लगेचच त्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. तेव्हा समीर आपल्या वहिनी आईसमोर नतमस्तक झाला आणि तिची माफी मागू लागला. अर्पिताने समीरसाठी चहा बनवला. समीर चहा प्यायला आणि त्यानंतर म्हणाला, वहिनी आई, करण दादाचे सामान पॅक करा. मी सिंगापूरच्या डॉक्टरांबरोबर बोललो आहे. आम्ही उद्या सिंगापूरसाठी निघत आहोत. शामराव म्हणाले, बाळा, तुझ्याकडे किती पैसे आहेत? तेव्हा समीर म्हणाला, माझ्या अकाउंटमध्ये 12 लाख रुपये आहेत. इतर पैशाची व्यवस्था मी कोणत्या तरी इतर मार्गाने करेल, असे समीर म्हणाला. तेव्हा शामराव म्हणाले, बाळा, कुठूनही पैशाची व्यवस्था करण्याची काहीच गरज नाही. इतर पैसे मी माझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करतो. जेव्हा पैशाची गरज पडेल तसं मला सांग, मी तुझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करतो. दुसऱ्या दिवशी करण, अर्पिता आणि समीर सिंगापूरला जाण्यासाठी निघाले. तेथे गेल्यानंतर करणचे यशस्वी ऑपरेशन केले. तेव्हा समीर आणि अर्पिताचा आनंद गगनात मावेना असा झाला होता. अर्पिताने लगेचच ही बातमी आपल्या बाबांना फोन करून सांगितली. बाबा, ऑपरेशन यशस्वी झाले आहे. करणच्या जीवाला कोणताही धोका नाही. ऑपरेशननंतर जवळपास 15 दिवसांनी समीर आणि अर्पिता करणला घेऊन भारतात आले. सर्व लोक पाहण्यासाठी येत होते. 2 दिवसानंतर मोनिका, रिया आणि तिच्या आईबाबांसोबत शामरावांच्या घरासमोर उभे होते. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. शामरावांनी येऊन दरवाजा उघडला. तेव्हा समोर मोनिकाला पाहून शामरावांचे डोळे लाल झाले. ते लगेच म्हणाले, मोनिका, तुला या घरात येण्याची काहीच गरज नाही. पण मोनिकाचे आई बाबा, तुम्ही घरात येऊ शकता. तुम्ही माझ्या मुलाचे वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आतमध्ये येऊन करणला भेटा. पण तुम्ही तुमच्या मुलीला सांगा की तिने पुण्याला परत जावे. मी सुरुवातीपासूनच जाणून होतो की ह्या मुलीचे हृदय दगडाचे आहे, परंतु ती खरंच एवढ्या कठीण दगडाच्या हृदयाची असेल हे माहीत नव्हते. म्हणून तिने इथे राहणे योग्य नाही. पुण्याला समीरबरोबर आरामात राहावे. तुला या घरामध्ये येण्याची काहीच गरज नाही आहे. मोनिकाच्या आईबाबांनी शामरावांसमोर हात जोडले आणि म्हणाले, शामराव, या वेळेला आमच्या मुलीला माफ करा. पुन्हा तिच्याकडून अशी चूक होणार नाही. मोनिकाला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली होती. ती म्हणाली, बाबा, शक्य झाले तर मला माफ करा. तेव्हा पाठीमागून अर्पिता म्हणाली, बाबा, मोनिकाला माफ करा. कधीकधी माणसाकडून चुकी होते, परंतु अर्पिता सुनबाई तेवढ्याच. अर्पिता म्हणाली, जाऊ द्या ना बाबा, ही गोष्ट इथे संपून टाका. आता सर्व काही चांगलं झालं आहे तर तिला माफ करण्यात काय हरकत आहे? तेवढ्यात करणसुद्धा म्हणाला, बाबा, तिला माफ करा. तिला घरात येऊ द्या. करण पूर्णपणे बरा झाल्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. देवाच्या कृपेने करणचे ऑपरेशन होऊन आता 10 वर्ष पूर्ण झाली होती. आता करण अगदी सुदृढ आहे आणि यापुढे सुद्धा त्याने असेच राहून निरोगी स्वस्थ जीवन जगावे. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेस.